जर विषय घेतला तर आपल्याला दोष एकाचा आहे आणि आपण दोष दुसऱ्यालाच देतोय. दोन फेरफार जर पडले, एक 77 तर 90चा फेरफार सांगतो 25/10/93 झाला. संबंधित नोटीस दिली की तारीख 25/10/93, फेरफार क्रमांक नोटीस बोर्डावर लावलेली तारीख 25/10/93, बाजूस दाखवलेल्या केलेल्या सर्वेक्षणाच्या जमिनीपैकी एकूण क्षेत्र खुले क्षेत्र अरविंद गजानन बाकरे यांनी रजिस्टर बक्षीसपत्राने सरपंच ग्रामपंचायत कुडाळ यास दिली. सदर क्षेत्रात सरपंच ग्रामपंचायत कुडाळ यांचे नाव दाखल करण्यासाठी अनरजिस्टर बक्षीसपत्राने दिले, अर्ज दिले व त्याची नोंद करून घेण्यात आली. कोण देतोय? बाकरे नामक व्यक्ती ज्यांना प्लॉटिंग केलंय तिनेच देतोय. त्याच्यानंतर त्याच्यावर आरेकरांनी कूड म्हणून दाखल करण्यासाठी 37 गुंठ्याला आपला हरकत घेतली आणि तो फेरफार झाला. 10,727 नंबरचा फेरफार काय सांगतोय? महादेव तुकाराम आरेकर यांनी वरती अर्ज दिला की बाजूस दाखल केलेली जमीन संदर्भात अपर आयुक्त कोकण मुंबई यांनी क्रमांक अपील डेस्क RTS दिनांक क्रमांक 59/2009 अन्वये अपर जिल्हाधिकारी यांची दस्त नोंद अपील 4/16/9/2008 वादाचे आदेश दिवाणी न्यायालयाच्या आदेशात अधीन राहून कायम केले आहे. त्यावरून अपील अधिकारी सावंतवाडी RTS अपील क्रमांक 4/2008 अन्वय मंडळ अधिकारी कुडाळ यांनी फेरफार क्रमांक 77/90 दिनांक 14/11/1993 साहेब तेव्हा आम्ही अस्तित्वात पण नव्हतो, कारण माझा जन्म झाला तेव्हा 5 वर्ष 5. मग जर आपण असं असेल तर नगरपंचायत दोषी कशी? मुळात दोषी जर कोण असेल तर बाकरे नामक व्यक्ती आहे, कारण जिने प्लॅटिंग केलं आणि तीच परत सांगते कोर्टात साक्ष देते कूड म्हणून लागावा आरेकर म्हणून. ह्याच्यात नगरपंचायतचा दोष का? एक पहिला प्रश्न. दुसरा मॅटर आपण गफलत करतोय. 104 गुंठे अलग आहे आणि 37 गुंठे अलग आहे. 141 गुंठे जो आपण आज 7/12 म्हणतोय त्याची फोड झालेली आहे. 37 गुंठे जी आहे त्याची फोड झालेली आहे. आता आपण आतापर्यंत केसेस किती वेळा लढलो? किती वेळा लढलो? त्याच्यातून आपल्याला बेनिफिट काय झालं ते पण सभागृहासमोर येऊन देत ना. आणि संबंधित जागे मालकाची मी पेपरात वाचलं की बाबा सदरची जागा तो टाकीसाठी देत आहे, तर मग सभागृहाने पण ठरवलं पाहिजे आपण लढायचं आहे काय चितगुटी आपल्याला पाण्याच्या टाकीचा घेऊन लोकांचा प्रश्न मिटवायचा आहे, हे पण सभागृहाला समजणं गरजेचं आहे. कारण आपण एखादी लढलो आणि उद्या हरवलो, कारण थोडा वेळा लढलोय. आम्हाला नगरसेवकांना जर समजा 2 वर्षापूर्वी निकाल लागला हे माहीत नाही, प्रशासनाकडून समजत नाही, तर उद्या भविष्यात त्या केसवर दबाव कोणाचा राहणार? आम्ही 6 महिने नसू किंवा नसू, तर लोकांचा प्रश्न सुटण्यासाठी पाण्याची टाकी ताब्यात घेणे ही पण गरजेची आहे. जर समजा पाण्याची टाकी ताब्यात घेऊन लोकांचा प्रश्न मिटत असेल तर तो सोडवण्यात यावा. दुसरा माझा विषय की 137 गुंठे 104 गुंठे त्याच्यात ELU मध्ये पण ते रस्ते आहेत, PLU मध्ये पण आहेत. PLU मध्ये तर संबंधित शुभदा कुलकर्णींनी हरकत पण घेतलेली नाही, बरोबर ना प्रसाद? हरकत घेतली आहे का सदरच्या वेळेला? विकास आराखडा आता होणार तो फायनलच होणार, बरोबर आहे. त्याच्यात जर हरकतच घेतली नसेल तर ती पण आपल्या ताब्यातच राहणार आहे ना. मग त्याच्यात दोष काय आहे? जे आपण लोकांसमोर मांडतोय ना त्याच्यात आपल्या नगरपंचायतीचा पण फायदा आणि लोकांचा पण फायदा अस्तित्वात घेऊन योग्य तो निर्णय व्हावा एवढी माझी सभागृहाला विनंती. हा सगळा प्रॉब्लेम झालेला. या वेळेला जागा येणे झाली तेव्हा बिनशेतीला रस्ता नसल्याशिवाय येणे होणार नाही. म्हणजे रस्ते दाखवले गेले, भले ते असून देत आता आपल्या ताब्यात किंवा नसून देत, पण जर समजा PLU मध्ये आपल्याकडे ताब्यात आहे, तिथे ओपन स्पेस म्हणून OS पडलेला आहे, म्हटल्यावर विषयच येत नाही आहे. आज लोकांची दिशाभूल करण्याचा विषय आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. 104 गुंठे ही आमच्या ताब्यात आहे, हिंदू कॉलनीच्या लोकांचा त्याच्यावर हक्क आहे आणि तो त्यांना मिळणारच, ह्याच्याबद्दल कुठलंही मत नाही, कारण ऑलरेडी खर्च पडला. यामध्ये अमोल मालवणकर यांचं आपल्याला स्पष्टीकरण आलं पहिलं पत्र आहे की त्यामध्ये असं म्हटलं आहे की त्यांनी जे काय खांडेपाकर वकील आहे त्यांनी जे काही केस लढवली त्याचे कागद अद्यापही आपल्याकडे आलेले नाही किंवा त्यांच्याकडे पण आले नाही. माझं असं मत आहे की हे सगळे हायकोर्टचे सगळे जे काही निकाल आहेत ते पहिले येऊ दे, कारण निकाल वाचल्याशिवाय आपण पुढे जायचं की नाही जायचं त्याच्या बेस खाली आपण जाऊया. जोपर्यंत आपल्याला त्या कोर्टाने काय डायरेक्शन दिले हेच आपल्याला माहीत नाही आणि आपण पुढच्या कोर्टात जात असेल तर त्याला काही हे होणार नाही. तर जसं अमोल मालवणकर साहेबांनी जसं आम्हाला पत्र दिलेलं आहे तशा पद्धतीने आपण त्यांचे सगळे कागद बघूया आणि त्यानंतर आपण ठरवूया की कशा पद्धतीने जाता येईल. म्हणजे जोपर्यंत वाचतच नाही किंवा हायकोर्टचं डिसिजनच आपल्याला माहिती नाही तर तोपर्यंत पुढे जाण्यात काही अर्थ नाही. पहिलं आपण वाचूया आणि त्यानंतर ठरवूया.
साहेब नाही, अंतिम नाही, रेखांकन अंतिम जर झालं असतं ना तर हा विषय हा विषय राहिला नसता. मुळात याच्यात जर समजा खरा दोषी कोण असेल तर बाकरे नामक बाकरे व्यक्ती ज्याने ज्यांनी property केलं, plotting केली plotting केली ती चुकीची आहे. कारण तिची चूक आम्ही नगरपंचायतच्या नावावर मारतोय, तिची चूक आम्ही सीओच्या नावावर मानतोय, तिथे विलन तर आम्हीच झालोय. तर माझं एकच म्हणणं आहे की ह्याच्यात योग्य तो मार्ग होऊन त्याच्यावर तडजोड करून मार्ग काढला तर बरं होईल असं आमचं वैयक्तिक आता म्हणणं आहे. माझ्या आज गेले आपण अनेक वर्ष केस लढतोय आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला पराभवाला सामोरं जातोय. आणि आम्ही तर आता 5 वर्षच झाली, तुम्ही तर आम्हाला सिनियर आहात. आतापर्यंत तुम्ही या विषयात बोलत असताना आम्ही काय बोललोच नाही, कारण तुम्ही आम्हाला ज्येष्ठ होता. 15 वर्ष आज आपण पहिली 5 वर्ष ग्रामपंचायत सदस्य आहात, पुढची 10 वर्ष नगरपंचायतमध्ये आहात म्हटल्यावर आपल्याला त्याची माहिती आमच्यापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. फक्त विषय काय झाला की ह्याच्यात नगरपंचायत घोटाळा की बाबा नगरपंचायतचा घोटाळा म्हणजे का, ऑलरेडी त्याच्यावर खर्च पडलाय हेच स्पष्टीकरण त्याच्यात होतं. आमची साहेब एवढीच इच्छा आहे की लोकांना पाणी मिळावं. जे गेले आता माझ्या हिशोबाने तरी 15 ते 16 वर्ष झाली या टाकीचा वापर अजूनपर्यंत काही नाही आहे. त्यामुळे लोकांना पाणी मिळावं हीच आमची माफक इच्छा आहे. जर मॅडम म्हणत असतील, जर त्यांना कॉन्फिडन्स असेलच की आपण जिंकू, कारण आता आपण लढलो आणि जर समजा भविष्यात आपण जर समजा परत असं होऊ देत नको पण हरलो तर आपण संबंधित जागे मालकाकडे तडजोड करू शकत नाही, कारण ऑलरेडी तडजोडीसाठी त्यांचं पत्र आहे. त्यामुळे ह्या सभा आपल्या सभापुढे आलंय नाही त्यांनी सांगितलं जर समजा असं असेल तर आपण सगळ्या सभागृहांनी जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. पण आमचं वैयक्तिक असं म्हणणं आहे की जर पाण्याचा प्रश्न लोकांचा मिटत असेल तर दृष्टिकोनातून आपण काय म्हणतो तर घोटाळा आहे जमिनीचा. बरोबर. मग जर निधी खर्च झाला तो पण सगळ्यात मोठा घोटाळा आहे. हो. कारण शासनाची जी जमीन नसताना सुद्धा आपल्या नगरपंचायतीने तिथे रस्ते इतर जे काही सुविधा दिले, लाईट्स दिले, तर तो सुद्धा मोठा घोटाळा आहे. त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. जर रस्त्यात तुमची मालकीचं नाही तर तुम्ही खर्च कसे घातला. मग त्या लोकांना सुद्धा हिंदू कॉलनीतले लोक ज्यावेळी रेखांकन झालं त्यानंतर रेखांकन फायनल झालं काय, त्याबाबत काय आहे काय, रेखांकन झालं पहिलं बरोबर 93 मध्ये झालं, ते रेखांकन फायनल करावं लागतं. तशी काय प्रोसिजर झाली का, तात्पुरती मंजुरी त्याला मिळाली पण नाही. पूर्ण काम मंजूर मिळालं. कारण नंतरचे जे काही प्लॉट धारक आहेत त्यांनी जमिनी साहेब अंतिम रेखांकन जर झालं असतं ना तर हा विषय राहिला नसता. मुळात याच्यात जर समजा खरा दोषी कोण असेल तर बाकरे नामक व्यक्ती ज्याने property plotting केली ती चुकीची आहे. कारण तिची चूक आम्ही नगरपंचायतच्या नावावर मारतोय, तिची चूक आम्ही सीओच्या नावावर मानतोय, तिथे विलन तर आम्हीच झालोय. तर माझं एकच म्हणणं आहे की ह्याच्यात योग्य तो मार्ग होऊन त्याच्यावर तडजोड करून मार्ग काढला तर बरं होईल असं आमचं वैयक्तिक आता म्हणणं आहे. माझ्या तिरसे मॅडमांचा जो प्लॉट तिथेच आहे त्या ठिकाणी प्लॉटिंग ज्यावेळी झालं आणि ज्यावेळी लोन वगैरे ज्यांना घ्यायची होती त्यांना त्यावेळी स्वतःचेच येणे वगैरे करून तो प्लॉटिंगचा भाग आपल्या जागाचं हे करावं लागली जमीन. कारण मुळे प्लॉटिंगच अंतिम झाल्या नसल्यामुळे ना हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. या वेळेला